तर मकर संक्रांतीला तिळगुळ का वाटला जातो तुम्हाला माहित आहे का? मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्यामागे दोन अशी कारणं दिसून येतात. पहिलं स्पिरिच्युअल आहे, दुसरं सायंटिफिक आहे. तर पहिला स्पिरिच्युअल कारण बघा. असे बरेच लोक म्हणतात, म्हणजे अशा कथा आहेत, मकर संक्रांतीला जर तुम्ही एखादी गोष्ट दान केला, त्या दान जे आहे त्याचं महत्व 1000 पटीने जास्त आहे कम्पेअर टू अदर डेज. सो हे काही लोकांना प्रॅक्टिकल नाही वाटणार. दान तर दान आहे ना, ते श्रेष्ठच असतं काही. बट असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीला जर दान केलं तर ते जास्त श्रेष्ठ आहे. त्यामुळे आपण एकमेकाला तिळगुळ देतो. हे स्पिरिच्युअली झालं. आता जर तुम्ही सायंटिफिकली बघितलं तर बघा, तिळगुळ हा पदार्थ तुम्हाला माहित आहे उष्ण आहे. म्हणजे हे जे दिवस सुरू असतात हे हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे घरात या सणाच्या वेळी घरामध्ये तिळाचे पदार्थ खूप बनवतात. तिळाचे बर्फी असो, पोळ्या असो, तिळगुळ असो. त्यामुळे बॉडीमध्ये हीट वाढते. आता यामागं अजून एक कारण आहे. जर तुम्ही मकर संक्रांत हा सण बघितला तर मकर संक्रांत नंतर हळूहळू थंडी कमी होते आणि ऊन पडायला सुरू होते. यामागे एक मायथोलॉजिकल रिझन आहे. महाभारतामधील भीष्म हे कॅरेक्टर सर्वांना माहित आहे. भीम नव्हे, भीष्म. तर भीष्मला जर तुम्हाला माहित नसेल, भीष्मला इच्छा मृत्यूचा वरदान होता. आजीवन ब्रह्मचर्याचं जी त्यांनी तपश्चर्या घेतली होती त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांचे वडील जे आहेत शांतनू, त्यांनी वरदान दिलं होतं की इच्छा मृत्यूचा वरदान आहे तो. सो महाभारताचा जो 10वा दिवस होता त्यावेळी शिखंडिनीच्या माध्यमातून भीष्मला मारण्याचा प्रयास सफल होतो पांडवांकडून. पण त्यावेळी इच्छा मृत्यूचा वरदान असल्यामुळे ते मृत्यूला स्वीकार करत नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं मकर संक्रांत म्हणजे उत्तरायण इथून पुढे सुरू होतं. उत्तरायणला असं म्हटलं जातं की जो व्यक्ती उत्तरायणामध्ये मृत्यू पावतो त्याला मोक्ष खूप लवकर मिळतो. आणि जर भीष्म हे कॅरेक्टर बघितलं असाल, रोज जे असतात नाही या गोष्टींना खूप मान्यता देतात. मोक्ष असो किंवा धर्म, त्यांचं कॅरेक्टर या टाईपचं आहे. त्यामुळे ते उत्तरायण येईपर्यंत त्यांनी जीव थांबून ठेवला होता. हे झाले मकर संक्रांतीबद्दल स्पिरिच्युअल, सायंटिफिक आणि मायथोलॉजिकल गोष्टी. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला.